तर त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये शक्ती प्रदर्शन करत तो त्यांचा जो वर्धापन दिन तो साजरा करत आहे। पार्टी एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आपण एखादा वर्धापन दिन जेव्हा साजरा करतो त्या कुटुंबासारखाच व्हावा, पण इथं शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा प्रेमाने लोक इथं मोठ्या संख्येने येत असतात। त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंची चूक नाही। काही सत्तेतले मोठे नेते त्यांना सांगत असतात की तुम्ही असंच बोला तसंच बोला। या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद राहिला पाहिजे असं काही मोठ्या नेत्यांना तिथे वाटतं। लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आलेला आहे। त्यातला बराचसा काळ सत्तेत गेलेला आहे, काही काळ अविरोधात गेलेला आहे आणि आजचा काळ तसा विरोधातला काळ आहे। आजपर्यंत पवार साहेबांनी नेहमी मार्गदर्शन हेच केलेलं आहे की आपल्या लोकांच्या हितासाठी संघर्ष करायचा आहे, लढायचा आहे आणि त्याच प्रकारे आज सुद्धा पवार साहेबांना मार्गदर्शन करतील। पण आजच्या वर्धापन दिनानिमित्त ही पार्टी ज्यांच्यामुळे मोठी झाली म्हणजे आदरणीय पवार साहेब, त्याच्याच बरोबर सामान्य लोक, सामान्य कार्यकर्ते, महाराष्ट्राची तमाम जनता ज्यांनी आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर या पार्टीवर विश्वास ठेवून या पार्टीला ताकद दिली, त्या सगळ्यांना मी मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। 2 पुण्यातच काँग्रेस पवार यांच्या पक्षाचा सुद्धा वर्धापन दिन होता, त्यांनी सुद्धा म्हटलं की 26वा वर्धापन दिन। तो वेगळा पक्ष आहे, आपला हा वेगळा पक्ष आहे आणि तुम्ही जर बघितलं तर 99 जेव्हा हा पक्ष स्थापन झाला होता आदरणीय पवार साहेब या पक्षाचे प्रमुख होते आणि आज सुद्धा या पक्षाचे म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जो पक्ष आहे त्याचे सुद्धा प्रमुख पवार साहेबच आहेत। त्यामुळे 26 वर्ष या पक्षाला तिथे झालेले आहेत। तर त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये शक्ती प्रदर्शन करत तो त्यांचा जो वर्धापन दिन तो साजरा करत आहेत। पण इथे जर आपण बघितलं पवार साहेबांचं हेच असतं की पार्टी एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये आपण एखादा वर्धापन दिन जेव्हा साजरा करतो त्या कुटुंबासारखाच व्हावा, पण इथं शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा प्रेमाने लोक इथं मोठ्या संख्येने येत असतात आणि त्याच पद्धतीने आज 10:30 वाजता पुण्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षाचा वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे। एक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये काही भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत की सहन करावं लागतं, आईची शिकवण आहे, ते संस्कार आहेत, कोणी अन्याय झाले तरी ते आपण सहन करत राहायचं, जात राहायचं। वर्धापन दिनाच्या आधी क्षणापुरता असतं, त्या क्षणामध्ये आपल्याला काय वाटतं हे आपण तिथे गप्प होत असतो। थोड्या वेळात सुप्रिया इथे हा प्रश्न आहे तुम्ही विचारला त्याचा अर्थ काय, आज जो वर्धापन दिन साजरा होतोय तो ओबीसी समाजासाठी काळा दिवस आहे। सातत्याने लक्ष्मण हाके हे तुमच्या पक्षांवरती टीका करतात, अजित पवार यांच्या पक्षांवर टीका करतात। त्याच्यामध्ये लक्ष्मण हाकेंची चूक नाही। काही सत्तेतले मोठे नेते त्यांना सांगत असतात की तुम्ही असंच बोला तसंच बोला। या महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद राहिला पाहिजे असं काही मोठ्या नेत्यांना तिथे वाटतं आणि मोठ्या नेत्यांना ते डायरेक्ट बोलता येत नाहीत कारण आज ते सत्तेत आहेत, म्हणून ते मग असे लक्ष्मण हाकेंसारखे सामान्य कुटुंबातले जे लोक आहेत त्यांचा वापर तिथे केला जातो। त्यामुळे ज्याच्यामध्ये कुणीतरी सांगतंय आणि कुणीतरी बोलतंय या विषयामध्ये आपण बोलून जास्त वेळ कशाला घालायचा। कार्यकर्त्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र आलं पाहिजे, एक संघ राहिला पाहिजे। आजच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक जण बोलून दाखवतात त्यांच्या भावना, तुम्हाला काय वाटतं खरंच भविष्य काळामध्ये हे करायला हवं? अजूनपर्यंत अशा काही गोष्टी माझ्या कानावर तरी आलेल्या नाहीत। 100 लोक बोलले असतील त्यातले काही लोक नक्कीच तुम्ही म्हणता तसं बोलले असावेत, तर त्याचा अर्थ 100% लोक बोलतात असं नाही। आज आपल्याला बघावं लागेल की आज लोक काय मत व्यक्त करतात। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।